आता केपलरचे 3 लॉज. केपलरचे किती लॉ? 3 लॉ. हे पेपरमध्ये 3 मार्काला येतात. राईट डाऊन द केपलर्स लॉज ऑफ मोशन, प्लॅनेटरी मोशन. किती मार्काला? 3 मार्काला येतात. आता पहिला लॉ समजून घेऊ. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci किंवा foci. तो काय म्हणतो? ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. आता समजा इथे आपण एक प्लॅनेट कन्सिडर केला, कोणता पण. समजा इथे हे अर्थ कन्सिडर केली. अर्थ ही आपली ही फिरते आहे कोणाच्या भोवती? सनच्या भोवती. कशा ऑर्बिट मध्ये फिरते आहे? इलिप्स. ते लिहिलं इथं. द ऑर्बिट ऑफ एन इलिप्स, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. इतकं तर समजलं. प्लॅनेटचं ऑर्बिट कसं आहे? इलिप्टिक. विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय किंवा फोसाय. इलिप्स असेल, आता इलिप्स आहे तर किती फोसा आहेत त्याला? 2. त्या 2 पैकी एका फोकायवरती काय असणार आहे? सन. हा पहिला लॉ आहे. काय कठीण आहे याच्यात काही? आता ही फिगर 1.4 shows an elliptical orbit of a planet revolving around the sun. Position of the sun is indicated by S. हा सन आहे. एका फोकायवर आहे. हा इकडे दुसरा फोकाय असेल याचा, जे सांगितलं मी आहे की नाही? इतकं समजलं. हा पहिला लॉ आहे. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय. काही क्रिटिकल नाही, सिंपल आहे. केपलर सेकंड लॉ. आता दुसरा लॉ. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. आता लक्षात घ्या. आता तुम्ही समजून घ्या गोष्ट काय आहे. परत. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. आता एक प्लॅनेट घ्या तुम्ही. हा ए प्लॅनेट आहे. हा याला एक लाईन जॉईन करते. कोणती? ही करते ही लाईन जॉईन. लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. स्वीप. स्वीप. स्वीप म्हणजे काय? स्वीपिंग करणे. आपण जेव्हा झाडू मारतो असा खाली वाकून असा मारतो की नाही, असा, तर काय होते? तेवढा एरिया साफ होतो. तसा तिथे झाडू धरला समजा ही लाईन, आणि असं काय केला? स्वीप. समजा आता हा ए पासून कुठे गेला? हा प्लॅनेट बी पोझिशनवर गेला, आणि आता ही लाईन आपण काय केली? परत जॉईन केली. आणि हा तर कर्व आहे आपला. आता हा एक काय भेटला आपल्याला? इथे एरिया भेटला. ए पासून बी पर्यंत जायला समजा प्लॅनेटला किती मिनिटं लागले? किती मिनिटं लागले? 5. आता हा एरिया भेटला आपल्याला. एरिया ए एस बी. हा जो एरिया आहे हा एरिया सेम आहे कोणाच्या? सी एस डीच्या. इथे पण जायला किती मिनिटं लागले याला? सी पासून डी पर्यंत जायला पण 5. हा एरिया सेम आहे कोणाच्या? ई एस आणि एफ च्या. किती मिनिटं जायला लागले? 5. हा जो एरिया आपण काढला, हा एरिया जर का आपण काढला आणि हा एरिया आपण काढला, तर हे तिन्ही एरिया कसे आहेत? सेम आहेत. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल इंटरवल आहे 5 मिनिटं, 5 मिनिटं आणि 5 मिनिटं. आणि हे तिन्ही एरिया कसे आहेत? क्षेत्रफळ जर का काढलं याचं, तर हे क्षेत्रफळ कसं निघणार आहे? सेम. इथे असं वाटू शकतं की जास्त दूर गेला प्लॅनेट. इथे होता आणि इथं गेला, दूर नाही आहे तो. एरिया कसा स्वीप केला त्यांनी? सनपासनं सेम. म्हणजे असं नाही की पृथ्वी फिरते आहे सूर्याच्या भोवती, बरोबर आहे की नाही? ती कुठं, ज्याला आपण म्हणतो जास्त एरिया स्वीप करेल, कुठं कमी एरिया, असं नाही आहे. एरिया कसा घेते? ती सारखाच येते. आता इथे बघा, इथे समजा अर्थ कन्सिडर केली, ती कुठे आहे? सनच्या जवळ आहे. इथे जर कन्सिडर केली तर सनच्या दूर आहे. असं पण होत राहते, कारण की सर्कल नाही ऑर्बिट. कसा आहे? इलिप्टिकल ऑर्बिट आहे. सगळं समजला का? सेकंड लॉ. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. ही लाईन आहे जी प्लॅनेट आणि सनला जॉईन करते. ती 5 मिनिटात इकडे गेली, इथे गेली. हा एरिया, ही एक लाईन आहे, ती 5 मिनिटात
सी पासून कुठे गेला प्लॅनेट डी पर्यंत हा एरिया, ई पासून कुठे गेला एफ हा एरिया, हा कसा आहे सारखा, हा झाला सेकंड लॉ. AB and CD are distances covered by the planet in equal time, that is after equal intervals of the time. The position of the planet starting from A and C are shown by B and D respect. त्याचं म्हणणं आहे की बा हे A आणि B इथे C आणि D दाखवलाय आणि इथेच E आणि F हे तिन्ही एरिया जर कॅल्क्युलेट केले तर हे एरिया कसे आहेत सेम. तुम्हाला केपलरचे लॉ लिहिताना फक्त हे लिहायचं आहे, 1 2 आणि तिसरा खाली, हे लिहायची गरज नाही. डायग्राम काढून घ्यायची, ही अशी सोपी डायग्राम आहे बरोबर आहे. हा झाला कोणता लॉ केपलरचा सेकंड. आणि थर्ड लॉ जो आहे तो थर्ड लॉ थोडा आपण समजून घेऊ, एकदम सोपा आहे. आपण थर्ड लॉ मध्ये काय म्हणतो केपलर, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आता इथे लक्षात घ्या, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. पिरियड म्हणजे काय असते, तुमच्या शाळेत पिरियड असते की नाही, पिरियड कशावरती बेस्ड असते, 12:30 ते 1 काय आहे टाइम. मग पिरियड कशावर बेस्ड आहे टाइम, मग इथे आपण लिहू शकतो टी. मग द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, इट्स म्हणजे कोण आलं, तो कोण फिरत आहे प्लॅनेट. मग प्लॅनेटचा फिरण्याचा जो पिरियड आहे त्याचा स्क्वेअर अराउंड द कशाच्या भोवती फिरत आहे सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, डायरेक्टली प्रपोर्शनल मॅथ्स मध्ये असते हे, डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन. डायरेक्ट मध्ये एकाची व्हॅल्यू वाढली की दुसऱ्याची पण वाढते आणि एकाची कमी झाली का दुसऱ्याची कमी. इनव्हर्स मध्ये एकाची वाढली दुसऱ्याची कमी, दुसऱ्याची वाढली एकाची कमी. डायरेक्ट प्रपोर्शन टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट. इथे समजा अर्थ घेतली आणि याचा काय घेतलं हे आपण, हे काय घेतलं आपण याचं डिस्टन्स बरोबर आहे. आता हे डिस्टन्स डी नी न लिहिता इथे आणि हे कशाने लिहावं लागतं आपल्याला आर. आर म्हणजे काय रेडियस. ऑर्बिट कसं आहे इलिप्टिकल आहे बरोबर आहे की नाही, कर्व आहे, काय आहे कर्व. आता हा कर्व असल्यामुळे इथे डिस्टन्स आपल्याला डी नी न लिहिता कशामध्ये लिहावं लागते आर. हे जे अंतर आहे हे अंतर कशाने लिहिलेलं आहे आरच्या क्यूबनी. बघा परत, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. हे डिस्टन्स आहे आणि हे डिस्टन्स आपण डी नी न लिहिता कशाने लिहितोय आर. आर म्हणजे काय रेडियस ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. हा झाला कोणता लॉ थर्ड लॉ. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. हे 3 लॉ लिहायचे. किती लाईनचे आहेत ते 3 लॉ, 2-2 ओळीचे आहेत आणि किती मार्क भेटतील 3 मार्क भेटतील. काही कठीण आहे याच्यात. पहिला ह्याच्यात सांगू राहिला की ऑर्बिट इलिप्टिकल आहे आणि सन एका फोकायवर आहे, पहिला लॉ आहे. दुसऱ्या लॉ मध्ये तो सांगते की बाबा इक्वल एरिया घेते इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये. आणि तिसऱ्या लॉ मध्ये सांगते तो की पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा स्क्वेअर ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला क्यूब डिस्टन्सच्या क्यूब. आणि डिस्टन्स डी न लिहिता कशामध्ये लिहिलेला आहे कारण की हा कर्व आहे. कर्व म्हणजे काय, कर्व कोणाला असतो सर्कललाच असतो की नाही बरोबर आहे की नाही. म्हणून हे जे अंतर घेतलं यांनी हे कशामध्ये घेतलं यांनी डी पण लिहू शकला असतं. हे काही बदल असतात फिजिक्स आहे बरोबर आहे. समजलं एवढं. हे झाले 3 काय आपले कोणाचे लॉ केपलर. आता पुढे डज
If r is the average distance of a planet from the sun and t is its period of revolution, then t square is directly proportional to the r cube. आणि इथे कॉन्स्टंट घेतला त्यांनी t square upon r cube is equal to constant is equal to k. हे झालं इक्वेशन नंबर 1. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढची इक्वेशन करण्याकरता. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. हा रूल आहे आपला, हा लॉ आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा त्यांनी काय घेतला इथे के घेतला, कॉन्स्टंट घेतला, कारण की तिथे तो डिस्टन्स कसा घेतो आहे, ॲव्हरेज किंवा मीन डिस्टन्स, बरोबर आहे. के इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. या थर्ड लॉचा वापर आता आपल्याला पुढे येणार आहे. कशात? नाही, आता एक्झाम्पलमध्ये आणि पुढचे काही न्यूटनचे जे काही त्यांनी एक्सप्रेशन दिले ते डिराईव्ह करण्याकरता. आपण आधीच सांगितलं ना, न्यूटननी इन्फॉर्मेशन कोणाची घेतली, केपलर, ही इन्फॉर्मेशन आहे. आता हा जो लॉ आहे आपला, हा जो काही लॉ आहे, या लॉला आता पुढे वापरायचं आहे. दिस इज अबाउट द केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन.